साई शिर्डी पहिला चेंडू पडतोय. हो यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय अमोल अमोल दुबे मॅन फ्रॉम बाबळेश्वर, एक मोठं नाव, अनेक स्पर्धा गाजवणारा हा मोठा खेळाडू. शारजा 10PL मध्ये देखील हाच खेळाडू खेळला होता. आज देखील असे अनेक खेळाडू आजच्या या खेळामध्ये सहभागी होत आहे की अनेक स्पर्धा असतील, मोठ्या मोठ्या टेनिस क्रिकेट विश्वामधल्या अनेक स्पर्धा, स्वर्गीय रतनबुवा असेल, सुप्रीमो चषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, या अनेक स्पर्धा खेळणारे मोठे मोठे खेळाडू, त्याचसोबत भारताबाहेर देखील आखाती देशांमध्ये क्रिकेट खेळणारे अनेक मोठे खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातले अनेक तारे सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेत खेळण्यासाठी आज नाशिक शहरामध्ये हे RCC रब चषक खेळण्यासाठी आज या मैदानावर उतरत आहे. आज देखील मैदानावर जो चालू असलेला सामना असेल, या अगोदरचे दोन्ही सामने तुम्ही बघितले असेल, अनेक मोठे खेळाडू आज या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. या ठिकाणी आज जो सामना मैदानावर खेळला जातोय शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध साई शिर्डी, साई शिर्डी संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि शिरसाट स्पोर्ट्स या ठिकाणी फलंदाजी करतोय. आनंद चव्हाण ऑन स्ट्राइक, अमोल दुबे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा वेगवान मारा केला जातोय. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू आनंद चव्हाणला चकित करत सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. यष्टीरक्षक योगेश पवार या ठिकाणी भूमिका निभावत आहे. अमोल दुबे पुन्हा एकदा 4 धावा धावपल करावं लागतंय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस मात्र मिडऑफ क्षेत्र चेंडू टोलवला जातोय, मात्र एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने धावपलक वाढतोय. धावपलकावर लागतंय 5 धावा. आता बॅट्समन जो ऑन स्ट्राइक येतोय निलेश पिंजारी, मॅन फ्रॉम पुणे. येस, मॅन फ्रॉम आळंदी, देवाची आळंदी, निलेश पिंजारी. या अगोदर देखील जो RCC ट्रॉफी या सीझन मधली पहिली ट्रॉफी जी याच मैदानावर सन्माननीय राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली गेली होती, त्या स्पर्धेमध्ये देखील निलेश पिंजारी यांनी अप्रतिम बॅटिंग केली होती. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या प्रयत्नामध्ये लेग स्टंप त्या ठिकाणी उघडा पडला आणि त्या स्टंपचा त्याच मात्र अमोल दुबे वेध घेतोय आणि शिरसाट स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का निलेश पिंजारी यांच्या रूपाने बसतोय. चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळतोय. पहिला गडी त्या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या 5 धावा धावपलकावर लागताय. आघाडीचा पहिला खेळाडू मात्र स्वस्तामध्ये आणि बेजबाबदार फटका खेळत मात्र बाद होतोय आणि खेळाडू कक्षामध्ये परत जातोय. कुठली आवश्यकता नसताना मात्र रिस्क घेतली गेली आणि चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय अमोल दुबे. निश्चितच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना तुम्ही अमोल दुबेला बघताय. साई शिर्डी संघ देखील या स्पर्धेत सहभागी होतोय. अनेक नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा देखील आज साई शिर्डी संघामध्ये. योगेश पवार असतील, सुनील खर्डे असतील. एक ऍक्टिवा गाडीची चावी मित्रांनो हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली तर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे, विनंती असेल. नवीन बॅट्समन मैदानात येतोय धनंजय भिंताडे, मॅन फ्रॉम वाघोली, पुणे. हो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न धनंजय भिंताडे यांनी केला होता. धनंजय भिंताडे देखील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो. अष्टपैलू खेळाडूसाठी त्याला देखील ओळखलं जातं. एक धनंजय भिंताडे पुण्यातला हा खेळाडू, नावाजलेला खेळाडू. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धाव संख्या 1 गडी बाद 5 धावा.
चला लवकर चला प्लीज. विनंती असेल की मैदानात मीटिंग्स चर्चा कमी कराव्या. दादाभाई मॅन फ्रॉम नगर शेतकरी नावाजलेल्या हा नगरच्या शेतकरी संघाकडनं खेळणारा दादाभाई एक नावाजलेला गोलंदाज म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. दादाभाई ऑन स्ट्राईक तुम्ही बघू शकता. आनंद चव्हाण मॅन फ्रॉम पुणे एक नावाजलेला खेळाडू. आनंद चव्हाण देखील नाशिक मधल्या अनेक स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांची उपस्थिती असते. दादाभाई दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर कट मजबूत पॉवरफुल कट. चेंडू सरळ जातोय ट्रॅव्हल करत हसत खेळत डीप पॉइंट क्षेत्राच्या सीमारेषेबाहेर 4 धावा. एक मजबूत प्रहार त्या ठिकाणी केला गेला. ऑफ स्टंपवर चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला. एक जबरदस्त प्रहार त्या ठिकाणी नजाकत भरा फटका तुम्ही बघताय. आनंद चव्हाण यांच्या बाटीतनं आलेला अप्रतिम फटका. पहिल्या चेंडूवर आनंद चव्हाण दादाभाई यांचं स्वागत चौकार मारून करताय. धावसंख्या जाऊन पोहोचते या चौकाराच्या मदतीने 9 धावा. अप्रतिम फटकेबाजी आनंद चव्हाण यांच्याकडनं केली जाते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर त्या ठिकाणी डिलिव्हरी केली गेली. कव्हर क्षेत्रात उभे असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं मारलेला हा पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका. आनंद चव्हाण यांच्या बाटीतनं आलेला अप्रतिम चौकार येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर चेंडू जातोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. बॅक टू बॅक 2 मोठे हिट येत आहे. 2 मजबूत प्रहार केले जात आहे. अप्रतिम असे फटके आनंद चव्हाण यांच्या बॅटमधनं. आनंद चव्हाण हे देखील एक नावाजलेले खेळाडू. संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये देखील त्यांना ओळखलं जातं. आज देखील त्याच दर्जाची कामगिरी करताना तुम्ही आनंद चव्हाण यांना बघताय. दादाभाई यावेळेस मात्र निश्चितच पहिल्या 2 फटक्यावर ज्या पद्धतीने प्रहार केले गेले गोलंदाजावर मात्र दबाव दिसतोय. आता गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. राऊंड द विकेट येत आहे दादाभाई. हो यावेळेस ऑन साइडला पूल पद्धतीचा फटका हवाई हल्ला. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आनंद चव्हाण ब्रँडेड षटकार येतोय. ओ लाजवाब फटकेबाजी आक्रमक फटकेबाजी केली जाते. आनंद चव्हाण ऑन द फायर. दादाभाई यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. आक्रमक फटके त्या ठिकाणी खेळले जात आहे. ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र एज लागून चेंडू सरळ जातोय मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. या 1 धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय 20 धावा. दादाबाईंच्या पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूवर ज्या पद्धतीने आनंद चव्हाण यांनी फटकेबाजी केली होती निश्चितच उपस्थित प्रेक्षकांचं 100% मनोरंजन होत आहे. ऑन साइडला ज्या पद्धतीने हवाई हल्ला चढवला होता डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर ज्या पद्धतीने हवेत हवाई मार्गे चेंडू गेला होता निश्चितच एक स्टँडर्ड दर्जा ताकद क्षमता सिद्ध होते ती आनंद चव्हाण यांची. ओ यावेळेस मात्र धनंजय विंताळे ऑन द फायर. एक मजबूत प्रहार फुल डिलिव्हरीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. बॅटवर चेंडू पिक करून सरळ बॅटने खेळलेला फटका. निश्चितच प्रेक्षकांचं 100% मनोरंजन होतंय. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 हिट. धनंजय विंताळे ऑन फायर. हो या षटकामध्ये मात्र धावगती प्रचंड वाढते. फलंदाजीचा घेर बदललेला दिसतोय. निश्चितच धनंजय भिंताडे आल्यानंतर मात्र आनंद चव्हाण यांना जो कॉन्फिडन्स आला आत्मविश्वास आला त्यानंतर मात्र निश्चितच फटकेबाजी वाढली गेली. एक चांगली फलंदाजी मैदानावर बघायला मिळते. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन धनंजय यांच्यासाठी पुन्हा एकदा ऑन साइडला मजबूत प्रहार केला जातोय. मिडॉनच्या दिशेला चेंडू जातोय. निर्धाव चेंडू येतोय. षटक संपतंय. 26 धावा धावफलकावर लागताय प्रति षटक 13 धावांच्या सरासरीने या षटकामध्ये मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफलकावर लागताय 1 गडी बाद 26 धावा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा धावफलकार होता आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच आनंद चव्हाण आणि धनंजय बिनताडे मात्र आक्रमक पवित्रा धारण करताय आणि दादाबाईच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताय. तब्बल 21 धावा त्या षटकामध्ये फटकवल्या गेल्या. आता धावफलकावर लागताय 1 गडी बाद 21 धावा. बॅटिंग पॉवर प्ले मधले पहिले 2 षटक पूर्ण होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागताय 1 गडी बाद 26 धावा. यस मॅन फ्रॉम कोपरगाव किरण खोबरे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहे. ऑन स्ट्राइक तुम्ही बघू शकता आनंद चव्हाण. नॉन स्ट्राइकला तुम्ही बघू शकता मॅन फ्रॉम वाघोली पुणे धनंजय बिनताडे.
एक मोठा खेळाडू, आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटर म्हणून देखील तुम्ही त्यांना बघू शकता. शारजा 10PL स्पर्धा खेळणारा, आज मात्र शारजा 10PL खेळणारे अनेक खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या मैदानावर उपस्थित होत आहे. अनेक चांगल्या दर्जाच्या खेळाडूंचा खेळ बघायला आज मात्र नाशिककर प्रेक्षकांना संधी मिळते. किरण खोबरे, पहिला चेंडू आनंद चव्हाणसाठी. हो, यावेळेस मात्र एज लागून चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. गोल्डन स्पॉटवर डिलिव्हरी केली गेली. चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आनंद चव्हाण यांच्याकडनं केला गेला. एक अतिशय हुशारीने टाकलेला चेंडू असेल. या एक धावेच्या मदतीने धावफलक 27 धावांवर जाऊन पोहोचतोय. जे प्रेक्षक ऑनलाईन प्रेक्षक असतील, मैदानावर सर्व उपस्थित प्रेक्षक असतील, त्या सर्वांचं मी रबचषक आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. किरण खोबरे, व यावेळेस मात्र पुन्हा एकदा धनंजय बिनताडे ब्रँडेड षटकार. चेंडू सरळ जातोय काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार, निश्चितच हा षटकार मात्र आतापर्यंत या स्पर्धेतील मोठा षटकार म्हणावा लागेल. अप्रतिम बॅटिंग होते. धनंजय बिनताडे देखील एक माझ्या मते शारजा 10PL स्पर्धेतला सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम धनंजय बिनताडे यांच्या नावावर आहे. आज देखील या मैदानावरचा सर्वात मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न करताना तुम्ही धनंजय बिनताडे यांना मैदानावर बघताय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवर. वैयक्तिक 2 षटकारांच्या मदतीने धनंजय 12 धावांवर फलंदाजी करताय. किरण खोबरे षटकातला पुढचा चेंडू घेऊन तयार. ओ माय गुडनेस, काम तमाम. इनसाइड एट चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय आणि धनंजय बिनताडे त्या ठिकाणी क्लीन बोल्ड होत आहे. किरण खोबरेला मात्र निश्चितच मोठं यश मिळत आहे. धनंजय बिनताडे सारखा आक्रमक बॅट्समन, एक तुफानी फलंदाजी करणारा खेळाडू त्या ठिकाणी बोल्ड बाद करण्यामध्ये यश मिळत आहे ते किरण खोबरे यांना. मात्र त्या अगोदर ज्या पद्धतीने धनंजय बिनताडे यांनी फटकेबाजी केली होती, आक्रमक बॅटिंग केली होती, एक चांगलं यश, एक चांगली फलंदाजी पूर्ण केली आणि 2 षटकारांच्या मदतीनं 12 धावा करत मात्र धनंजय बिनताडे क्लीन बोल्ड होत आहे आणि खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. 2 गडी बाद होत आहे. शिरसाट स्पोर्ट्स संघाला धनंजय बिनताडे यांच्या रूपाने मात्र मोठा धक्का बसतोय. तिसरं षटक मैदानावर टाकलं जाते. 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा धाव पलकावर लागत आहे. नवीन बॅट्समन मैदानात येत आहे. ओ येस, सागरली. आणखी एक नावाजलेला हा खेळाडू. हो, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू. येस, मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. एक अंतर धाव येते. या ठिकाणी आणखी खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. आनंद चव्हाण आघाडीचा बॅट्समन या ठिकाणी बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. नवीन बॅट्समन मैदानात येत आहे. अरे बाबा, ओ यावेळेस मात्र अप्रतिम फटका. स्वीप पद्धतीचा फटका खेळला जातोय. फटका खेळणारा बॅट्समन निश्चितच लीजेंड क्रिकेटर संदेश पाटे. येस, संदेश पाटे नाम ही काफी है. एक मोठं नाव
टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव संदेश पार्टे ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉल आपल्या इनिंग मधला पहिला चेंडू खेळत असताना स्वीप पद्धतीचा जो फटका लगावला होता, निश्चितच संदेश पार्टे आपलं स्टँडर्ड, आपली क्षमता, आपली ताकद त्या ठिकाणी मैदानावर दाखवून देतोय. या चौकारासोबत या अप्रतिम फटक्यासोबत षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा, 3 गडी बाद 38 धावा. हा जो शिरसाट स्पोर्ट्स फलंदाजी करतोय हा संघ पुणे टेनिस क्रिकेट आयकॉन खेळाडू गणेश माने यांच्या वतीनं या ठिकाणी या संघाची बांधणी केली गेली आहे, सजावट केली गेली आहे. आता झालेल्या माहितीनुसार गणेश माने या शिरसाट स्पोर्ट्सला प्रायोजकत्व देत आहे. गणेश माने यांच्या वतीने हा संघ पाठवला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता निमंत्रित केले गेले अमोल दुबे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला जोरदार प्रहार केला जातोय. डीप मिड विकेट सीमारेषेजवळ चेंडू जातोय. वैभव गुज्जर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताय. चांगला रिटर्न, चांगली फेकी त्या ठिकाणी केली गेली. फेकी येईपर्यंत मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दाखल होत आहे संदेश पार्टे. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. 39 धावा धावपल करावं लागतात. 3 गडी बाद 39. येस, या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी सागर हिवाळे यांच्या वतीनं 200 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर होत आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये हिवाळे, सागर हिवाळे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू मैदानाच्या डाव्या बाजूला कवचच्या दिशेने चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. येस हो, जोरदार अपील केलं जात आहे. मात्र निश्चितच एक वेगाने चिताच्या चपळीनं दुसरी धाव पूर्ण केली जाते. संदेश पार्टे ज्या पद्धतीचा त्यांचा स्टॅमिना, वेग मैदानावर आपण जर बघत असाल तर निश्चितच त्यांच्या फिटनेसचा अंदाज आपल्याला येत असेल. यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रात फुलटॉस चेंडू हवेत खेळला गेला. कव्हर क्षेत्रात उभा असलेला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये उभा असलेला खेळाडू चेंडूवर धावत येतोय आणि ज्या पद्धतीने रिटर्न केला गेला, फेकी केली गेली, निश्चितच साई शिर्डी संघाच्या खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल. 2 धावा पूर्ण केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं 41 धावा धावपल करावं लागत आहे. आनंद चव्हाण असेल, धनंजय भिंताड असेल, यासारखे मोठे खेळाडू, आघाडीचे खेळाडू बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत गेलेले. मैदानावर तुम्ही बघू शकता सागरली, संदेश पार्टे सारखे नावाजलेले खेळाडू आज मात्र शिरसाट स्पोर्ट्स संघाकडनं मैदानात उतरलेले. क्षेत्ररक्षण करताना तुम्ही हा साई शिर्डी संघ बघताय. मधुर धुळे असतील, योगेश पवार, सुनील खर्डे, अमोल दुबे, वैभव गुज्जर यासारखे अनेक नावाजलेले खेळाडू, अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेले खेळाडू आज मात्र साई शिर्डी संघाकडनं या मैदानावर या स्पर्धेत उतरताय. आज दिवसभर जर खेळाचा विचार करत असेल तर भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेर देखील, बाहेरचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. हे जे यश मिळतंय ते निश्चितच राजाभाऊ वाघमारे यांचं यश म्हणावं लागेल, या आयोजन कमिटीचं यश म्हणावं लागेल. मुन्ना शेख असतील, योगेश महाले असतील, श्रीकांत खडताळे असतील, मनोज जायभावे असतील, हे आयोजन कमिटीतील अनेक सदस्य हे या स्पर्धेला एक आपल्या कुटुंबातील सोहळ्याप्रमाणे या स्पर्धेसाठी कष्ट घेताय, प्रयत्न करताय. या दरम्यान चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. 4थ्या षटकातल्या या खेळामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावांवर. 45 धावा धावपल करावं लागताय. संदेश पार्टे एक अप्रतिम फटकेबाजी करताय. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. बऱ्याच प्रमाणात, चांगल्या प्रमाणात यश मिळतंय. मॅन फ्रॉम बाबळेश्वर अमोल दुधे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा या खेळात तयार होत आहे. संघाकडनं 4थं षटक टाकताय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक लेफ्ट हँड ओव्हर द विकेट संदेश पार्टे यांच्यासाठी. हो, यावेळेस मात्र ऑन साइडला मजबूत प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. गुडलँड स्पॉटवर डिलिव्हरी केली गेली. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू उसळी घेतोय आणि सरळ विकेट किपर योगेश पवार यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू येतोय. याच प्रकारच्या गोलंदाजीसाठी, याच दर्जाच्या गोलंदाजीसाठी या मैदानावर या गोलंदाजीसाठी अमोल दुबे यांना ओळखलं जातं. या अगोदर गोल्फ क्लबवर जी न्यू स्टार क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं जी स्पर्धा घेतली गेली होती सन्माननीय रोशन घाटे यांच्या माध्यमातून, त्या स्पर्धेत एक सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार अमोल दुबे यांनी पटकावला होता. हो, यावेळेस मात्र फेकी केली जाते. धावबाद करण्याचा प्रयत्न फसतोय. मात्र 2 धावा सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दाखल पूर्ण करताय त्या संदेश पार्टे. अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानात तुम्ही बघताय. सागरली असतील, संदेश पार्टे असतील, ज्या पद्धतीने फटके मारून आपल्या 2 धावा पळत पूर्ण करताय. निश्चितच त्यांच्या देखील फिटनेसचा दर्जा या ठिकाणी सिद्ध होतोय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 47 रन्स, 47 धावा, 3 गडी बाद 47 धावा. आज या स्पर्धेच्या प्रवासातला दुसरा दिवस. उद्या
संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेची फायनल खेळली जाईल, मेगा फायनल असेल. ऑन साइडला जोरदार प्रहार केला जातोय, डीप मिड विकेट सीमा रेषेजवळ. पुन्हा एकदा चेंडू सरळ वैभव गुजर यांच्याकडे जातोय. ओह, अफलातून रिटर्न, एक अप्रतिम रिटर्न फेकी केली जाते. या चेंडूवर फक्त एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते प्रति षटक 12 धावांच्या सरासरीने. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 रन्स, 48 धावा धाव फलकावर लागताय. हा हो, 4 षटकानंतर धावसंख्या 48 रन्स, 48 धावा प्रति षटक, 12 धावांच्या सरासरीने 48 धावा धाव फलकावर लागताय. निश्चितच मित्रांनो, पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या संध्याकाळच्या सत्रात खेळला जाईल. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस मित्रांनो. आज 26/11 निश्चितच आज या जो मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्याला आज 12 वर्ष पूर्ण होत आहे. निश्चितच त्या हल्ल्यामध्ये जे निष्पाप नागरिक आणि जे आपले पोलीस जवान मारले गेले होते त्या सर्वांना या आयोजन कमिटीच्या वतीनं सन्माननीय RCC प्रमुख राजाभाऊ वाघमारे यांच्या वतीनं, त्याचबरोबर रब चषक आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचबरोबर आज संविधान चषक दिनाच्या देखील सर्वांना शुभेच्छा असतील. 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधानाला आपण प्रशासनाच्या वतीनं, भारतीय सरकारच्या वतीनं जे एक मान्यता दिली गेली त्याचा आज वर्धापन दिन असेल. मी पुन्हा एकदा सर्वांना संविधान दिनाच्या देखील शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. 5वं आणि अंतिम षटक घेऊन येतोय मधुर धुळे, स्टार क्रिकेटर, मोठा खेळाडू. हो, यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. संदेश पार्टे सारख्या तगड्या फलंदाजाला त्या ठिकाणी बीट केलं गेलं, ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. यावेळेस मात्र गतीमध्ये थोडासा बदल केला गेला, धीम्या गतीचा फसवा चेंडू त्या ठिकाणी ट्राय केला गेला. संदेश पार्टे सारख्या तगड्या फलंदाजाला बीट करतोय, चकित करतोय, फसवतोय तो गोलंदाज मधुर धुळे. येस, यावेळेस मात्र ऑफ स्टंप, विकेटच्या अगदी बाहेर, मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अवंतर धाव मिळते. एक अवंतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 49 रन्स. या ठिकाणी मधुर धोळे यांच्यासाठी रोख रकमेचं पारितोषिक जाहीर होतंय मित्रांनो. सन्माननीय सागर हिवाळे यांच्या वतीनं हॅट्रिकसाठी रोख 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. मधुर धोळे राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. यावेळेस मात्र टायमिंग चुकतोय आणि बाकी काम मात्र विकेटच्या मागच्या बाजूला योगेश पवार अतिशय प्रामाणिकपणे करताय आणि संदेश पार्टे यांच्या खेळीचा अंत होतोय. मधुर धुळे यांना मात्र जबरदस्त यश मिळतंय साई शिर्डी संघासाठी. संदेश पार्टे त्या ठिकाणी आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, निश्चितच स्लॉग ओव्हर्समध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना मात्र कमी चेंडू शिल्लक असताना एक आक्रमक फटके करण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज करत असतो. त्याच पद्धतीने संदेश पार्टे यांनी देखील प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय आणि टॉपेज होतोय आणि विकेट किपर मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि खेळाडू त्या ठिकाणी संदेश पार्टे झेलबाद होत आहे. हो, यावेळेस मात्र पंचांकडनं डिमांड केली जाते. मात्र निश्चितच पंच जर आपण बघत असाल तर अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा पंच देखील, मी अनेक वेळेस आपण बघितलं असेल की खेळाडू मैदान गाजवत असतात, मात्र आपण बघत असाल पंच देखील मैदान गाजवू शकतात. पंकज पाटील, हो यावेळेस मात्र अफलातून बिग हिट केला जातोय. ऑन साइडला हवाई मार्गे सागरली ब्रँडेड षटकार. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर बिग हिट केलं जातंय. सागर ली ऑन फायर. याच पद्धतीच्या फटकेबाजीसाठी सागर ली याच दर्जाच्या फलंदाजीसाठी ओळखलं जातं. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. कुछ देर का शोर है फिर शोर आएगा. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा दौर आएगा. सागरली ऑन फायर. मधुर धुळे सारख्या एका हुशार गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय. हो, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस ऑन साइडला मजबूत प्रहार केला जातोय. मात्र किरण खोबरे चेंडूच्या मागे एक वेगाने धावत येतो. यावेळेस मात्र खराब कम्युनिकेशन, धावत करण्याची संधी. येस येस, खेळाडू सचिन बर्गे धावबाद. सचिन बर्गे धावबाद.
हे निश्चितच किरण खोबरे ज्या पद्धतीने फेकी करताय, ज्या पद्धतीने सीमा रेषेजवळ उभा असताना क्षेत्ररक्षण करून डायरेक्ट हिट केला जातोय, एक अप्रतिम क्षेत्ररक्षण मी म्हणेल. एक स्टॅमिना जर तुम्ही बघू शकता, थ्रोचा दर्जा, फिटनेसचा दर्जा या ठिकाणी सिद्ध होतो. यस सर, यस यस यस, विकेट विकेट, यस यस, थँक्यू. मधुर धोळे पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक, या चेंडूंवर देखील सागर ली यांच्याकडनं मजबूत प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल. हो, यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. टायमिंग चुकतोय, प्रयत्न फसतोय, प्रयत्न अपुरे पडताय, ताकद कमी पडते आणि सीमा रेषेजवळ अमोल दुबे मात्र धावत जात आहे, चेंडूच्या खाली येत आहे आणि झेल त्या ठिकाणी पकडलं जातोय. शेवटच्या चेंडूवर मात्र यश मिळतंय मधुर धोळे यांना. इनिंग संपते, धावसंख्या फलकावर लागताय. यस, शिरसाट स्पोर्ट्स धावसंख्या 6 गडी बाद 56. यस, हॅलो, मी विनंती करेल. यस यस, 56 धावा. हा, हो हो, 57 धावांचा टार्गेट असेल मित्रांनो. साई शिर्डी संघाला 57 धावांचा टार्गेट असेल. मी विनंती करेल, अमोल दुबे यांना विनंती करेल, कृपया आपले सुरुवातीचे बॅट्समन, आघाडीचे बॅट्समन, ओपनिंग बॅट्समन लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना लवकरात लवकर सुरू होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, बॅड लाईटचा अपील स्वीकारलं जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. यस, आणखी एक महत्वाची सूचना असेल, 30-25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. कुठल्याही प्रकारचं बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही. लवकरात लवकर आपल्याला आजचा खेळ पूर्ण करायचा आहे. विनंती असेल, यस, 57 धावा पूर्ण करायच्या आहे. 57 धावांचं टार्गेट असेल. सन्माननीय लकी बॉयजचे कर्णधार नितीन सर यांचं स्वागत, प्रवीण आयरे स्टार खेळाडू यांचं देखील स्वागत. आता ओव्हर टू सन्माननीय मुन्नाजी शाह. धन्यवाद बोराड़े जी. थोड़े ही समय में यहाँ पर माजी मंत्री, पूर्व मिनिस्टर सन्माननीय बबनराव जी नाना घोलप का यहाँ पर आगमन होने वाला है. विशेष रूप से आज ये मेहमान टीमों के मुकाबले देखने के लिए भूतपूर्व मंत्री सन्माननीय घोलप जी यहाँ पर उपस्थित होने वाले हैं. और उसका कारण है कि आज के दिन में बहुत सारे ऐसे खिलाड़ी खेल रहे हैं इस रब ट्रॉफी में, जिन्होंने क्रिकेट में केवल नाम ही नहीं बल्कि बहुत ऊंचा नाम भी कमाया है. और वो स्टार खिलाड़ियों का खेल देखने के लिए यहाँ पर भारी संख्या में दर्शकगण भी आप देख सकते हैं मौजूद हैं. फिलहाल जहां तक लाइव टेलीकास्ट की बात की जाए, इस वक्त ऑनलाइन इस मुकाबले का आनंद 3000 से ज्यादा दर्शकगण अपने मोबाइल के द्वारा आनंद ले रहे हैं इस मैच का. और वो लोग जो मैदान के अलावा सम्मिलित हैं, चाहे वो ऑनलाइन ही सही, आप सभी लोगों का हार्दिक स्वागत है आरसीसी क्रिकेट क्लब नासिक की ओर से. इस बीच भूतपूर्व मंत्री सन्माननीय बबनराव जी नाना घोलप का यहां पर आगमन हुआ है. उनके साथ साथ देवलाली कैंप की एक जानी मानी शख्सियत जीशान खान भी यहां पर आए हैं. स्वागत है जीशान भाई आपका भी. सन्माननीय घोलप जी खासतौर से यहां पर इन मेहमान खिलाड़ियों का प्रदर्शन देखने के लिए यहां उपस्थित हुए हैं. इस बीच ये गेंद जिसको रिवर्स स्वीप करने का प्रयास किया गया था बल्लेबाज द्वारा, और इसके साथ ही पहला विकेट यहां पर चला गया है. योगेश के रूप में साई 11 शिरडी ने अपना पहला विकेट गंवाया है. लक्ष्य 57 रनों का 5 ओवर में मुकाबला जीतने के लिए साई 11 शिरडी के सामने. शिरसाट स्पोर्ट्स के गेंदबाज प्रथमेश को पहली ही गेंद पर सफलता मिली है.
और वो भी योगेश जैसे बल्लेबाज को आउट करने की। अमोल दुबे इस समय स्ट्राइक पर हैं। टेनिस क्रिकेट में एक बहुत ही जाना माना नाम अमोल दुबे के रूप में। आप देख सकते हैं इस समय मंच से मैच का मजा लेते हुए आदरणीय बबन राव जी नाना घोलप, उनके साथ साथ आरसीसी के संस्थापक तथा ऑनर राजू जी वाघमारे, देवलाली कैंप की एक बहुत जानी मानी शख्सियत जीशान भाई खान, सम्माननीय अशोक अहिरे जी और भी जितने भी मान्यवर यहां पर उपस्थित हैं, मैं सभी लोगों का हार्दिक स्वागत करना चाहता हूं आयोजन कमेटी की ओर से। सुनील खरड़े आए थे बल्लेबाजी करने के लिए। सुनील ने करारा प्रहार भी किया, लेकिन गेंद जाकर समा गई डीप मिड विकेट पर खड़े खिलाड़ी के हाथों में। ऊंचा स्ट्रोक खेलने के प्रयास में खरड़े के रूप में एक और करारा झटका लगा है शिरडी को। केवल एक रन बना है अभी तक साई 11 का और 2 बल्लेबाज आउट होकर लौट गए हैं। अमोल दुबे की जिम्मेदारी थोड़ी बढ़ गई है अब। नए बल्लेबाज मुझे लगता है शायद मधुर धुड़े आ रहे हैं मैदान में अब। - 2018 विजय भोर चषक में सर्वाधिक रन बनाने वाले बल्लेबाज मधुर धुड़े इस रब ट्रॉफी 2020 में देखना है किस प्रकार का प्रदर्शन करते हैं। शिरडी के दोनों बल्लेबाज इस समय जो विकेट पर डटे हैं, टेनिस क्रिकेट के बहुत अच्छे ऑलराउंडर माने जाते हैं। पहली ही गेंद पर करारा शॉट खेलने का प्रयास किया गया, हालांकि गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी नीची रही, बल्ला ऊपर से गुजर गया। अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी प्रथमेश द्वारा पहले ओवर में। प्रथमेश तैयार हैं गेंदबाजी करने के लिए। मधुर धुड़े को एक बार फिर लेफ्ट आर्म ओवर दी विकेट गेंद थी, गेंद को उछाला देखना है। 2 फील्डर वहां मौजूद हैं। आसान सा कैच और पहले ही ओवर में तीसरा आघात शिरडी को। एक ही ओवर में 3 बल्लेबाज आउट हो गए हैं साई 11 शिरडी के। 57 रनों का लक्ष्य, 11.40 के रन रेट से रन बनाने हैं 5 ओवर में। और हालात यह है कि केवल 1 रन पर 3 बैट्समैन आउट हो गए हैं, वो भी ऊपरी क्रम के। आने वाले बल्लेबाजों को दोहरी भूमिका निभानी होगी, एक तो विकेटें भी बचानी है और तेजी से रन भी बनाने होंगे। अब नौनात आए हैं नए बल्लेबाज अमोल दुबे का साथ देने के लिए मैदान में। अब प्रथमेश अपने सफल ओवर की अगली गेंद के साथ अधूरे मन से खेला था स्ट्रोक। ऑफ स्टंप के बाहर की गेंद को एक क्रॉस दी लाइन जाकर ऑन साइड में पुल करने की कोशिश में बीट हो गए बैट्समैन और इसके साथ ही पहला ओवर यहां पर पूरा हो जाएगा। और क्या सुंदर ओवर किया है प्रथमेश ने। शायद मुझे लगता है इस रब ट्रॉफी में अब तक का सबसे कंजूस ओवर। केवल 1 रन देकर 3 विकेटें चटकाई हैं इस ओवर में प्रथमेश ने।
4 ओवर का खेल बचा है अब, और आने वाली 24 गेंदों से जीतने के लिए 56 रनों की आवश्यकता होगी अब साई 11 शिरडी को। कल इस रब ट्रॉफी का आखिरी दिन होगा, दर्शकगण कृपया नोट करें, कल आखिरी दिन होगा रब ट्रॉफी का, और कल सुबह यहां पर पहला सेमीफाइनल मैच खेला जाएगा, जबकि फाइनल मैच दोपहर में 3 बजे यहां पर आयोजित होगा। 1,21,000 की धनराशि होगी प्रथम पुरस्कार के लिए रूप में विजेता टीम के लिए। देखिए उस ओर ईदगाह की तरफ जो लोग बैठे हैं, आप लोगों से एक रिक्वेस्ट है, वो परिसर खाली करना है भाई। ईदगाह की तरफ जो लोग बैठे हैं वो एरिया खाली करना है प्लीज। अगली गेंद ऑन साइड में खेली गई है। सचिन बर्गे डीप मिड विकेट पर मौजूद हैं, जिन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन यहां पर बनाया बैट्समैन नवनाथ ने। 2 रन स्कोर हुआ है। अब विजय आए हैं गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर में शिरसाट स्पोर्ट्स की ओर से। विजय की गेंद अमोल दुबे को, दुबे ने पैरों पर आती हुई गेंद को मिड विकेट और मिड ऑन के बीच से खेला है। पहला रन तेजी से बनाया गया और एक सिंगल रन। पावर प्ले चल रहा है, पावर प्ले का सेकंड ओवर इस समय प्रगति पर है और स्कोर है अभी 3 रन। विजय लेफ्ट आर्म ओवर, ओ देखना है, उछाला है गेंद को और क्या सुंदर कैच। क्या सुंदर कैच लपका है निहाल ने। नवनाथ की पारी का अंत। एक बार ऐसा हुआ था अभी अभी के रन और विकेट दोनों समान हुए थे, 3 विकेट पर 3 रन थे। फिर एक बार विकेट ज्यादा हो गए हैं, रन कम हो गए हैं। चार विकेट के नुकसान पर 3 रन साई 11 शिरडी का स्कोर। और इसका सारा श्रेय जाता है शिरसाट स्पोर्ट्स के गेंदबाजों को, जिन्होंने बहुत सुंदर गेंदबाजी की है। अमोल दुबे स्ट्राइक पर हैं। विजय की इस गेंद को बड़े ही सुंदर अंदाज में खेला है मिड ऑफ की तरफ। फिर एक बार सिंगल रन। दोनों लेफ्ट आर्म गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। और रिवर्स स्वीप करने की कोशिश, गली की दिशा में गेंद पहुंच रही है। 1 रन बनाया गया। भाई देखिए, साई 11 आपका 12th में यहां नहीं है, ये ठीक बात नहीं है। विजय तैयार हैं गेंदबाजी करने के लिए। गेंद होगी अमोल दुबे को। पुल करने की कोशिश गेंद को, और मुझे लगता है यस, बहुत बड़ा विकेट, बहुत बड़ा विकेट मिलता हुआ शिरसाट स्पोर्ट्स को अमोल दुबे के रूप में। और उसका कारण यह है कि बल्लेबाजों में रन लेते समय थोड़ी देर के लिए यस नो हुआ था। साई 11 शिरडी पप्पू कोणाला पाठवायचे? देखिए, यह विषय डिसिप्लिन का है।
आप में स्पोर्ट्समैनशिप या खिलाड़ू वृत्ति कितनी है ये दिखाई देता है। सचिन बर्गे ने कैच दिया ना, उसके लिए गणेश माने और अतुल शिरसाट की तरफ से 300 रुपए जाहिर लिया था क्या उन्होंने? स्ट्राइक वर घनश्याम, नॉन स्ट्राइक कौन है? साई नाही ना, पण कॅच नाही घेतला ना. साई साहिल आला होता आणि आता साई गोनकर घनश्याम तीसरे ओवर की शुरुआत। तीसरे ओवर की शुरुआत। हालात ये है कि साई 11 शिरडी की टीम गत महीने में जो टूर्नामेंट यहां पर आरसीसी की ओर से आयोजित किया गया था उसकी संयुक्त विजेता रही थी, और आज हालात ये है कि उसी टीम के 5 रनों पर 5 विकेट चले गए हैं। इस बार खेला है गेंद को, गेंद आ रही है लॉन्ग ऑन की ओर, एक रन लिया गया, फिर एक बार असुविधा, और मुझे लगता है जीवन दान। और इस मैच में यह पहली बार दुर्घटना घटी है कि विकेट अब कम हुए और रन ज्यादा बने हैं। 5 विकेट पर 7 रन हो गया है स्कोर साई 11 शिरडी का। अगली गेंद प्रथमेश की, ऑन साइड में घुमा दिया है गेंद को, बल्लेबाज ने गेंद जारी है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। घनश्याम को ये 1 रन के साथ ही स्कोर को बढ़ाने में सुविधा मिली है। 8 रनों पर पहुंचाए हैं साई 11 शिरडी के स्कोर को, जबकि तीसरा ओवर इस समय प्रगति पर है। आठ रन। प्रथमेश की गेंद साई के लिए, ऑन साइड में उछालना चाहते थे साई गेंद को। पूरी तरह से शांति है मैदान में। उसका कारण है कि मुकाबले में जो रोमांचता थी कहीं जाके वो समाप्ति की ओर बढ़ गई है। आठ रन कुल मिलाकर स्कोर है तीसरे ओवर में अभी तक। प्रथमेश की ये गेंद, उछाला है गेंद को, देखना है सचिन बर्गे गेंद के नीचे, और आसान सा कैच छोड़ दिया सचिन बर्गे ने। इसके पहले एक अच्छा कैच लपका था, उसके लिए सचिन बर्गे को 300 रुपए का पुरस्कार भी घोषित हुआ था। गणेश जी माने और अतुल जी सिरसाट की ओर से 300 रुपए का प्राइज यहां पर पिछले कैच के लिए सचिन बर्गे को घोषित हुआ था, और वही बर्गे के हाथों से अभी कैच भी छूटा है। वापस ले लिए जाए 300। निहाल आए हैं गेंदबाजी करने के लिए सिरसाट स्पोर्ट्स की ओर से चौथे ओवर में। अब 9 रन, 48 रन, 12 गेंदों में 48 रन बनाने हैं जीतने के लिए। अब 12 गेंदों में 48 रन। इस बार उछाल कर खेला है गेंद को सामने वाले छोर पर, बैक टू द बॉलर, स्ट्रोक था स्ट्रेट डाउन द ग्राउंड। साई के बल्ले से आता हुआ ये सिंगल रन। अब जाकर चौथे ओवर में दोहरे डिजिट में स्कोर पहुंचा है साई 11 का 10 रनों पर। अगली गेंद घनश्याम को, पोल किया है गेंद को,
और सीधे 6 रन। फुल पावरफुल सक्सेसफुल। इस प्रकार के स्टार्ट की आवश्यकता थी साई इलेवन शिरडी को। दुर्भाग्यपूर्ण रूप से चाहे वो सुनील खरडे हों या अमोल दुबे हों, मधुर धुड़े हों, योगेश हों, कोई भी ज्यादा देर तक विकेट पर नहीं रुक सका। केवल नाम ही नहीं, खेल भी बहुत अच्छा है इन खिलाड़ियों का। इस बार उछाला है गेंद को घनश्याम ने, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे। प्रथमेश द्वारा एक आसान सा कैच और छठा विकेट इस प्रकार से यहां पर अब तक गंवा दिया है साई इलेवन ने। चौथे ओवर में 6 विकेट के नुकसान पर स्कोर हैं 16 रन। उछालकर खेलने की कोशिश, निहाल को यह दूसरी कामयाबी। हैट्रिक चांस होगा निहाल को, और रब ट्रॉफी में अभी तक कोई भी गेंदबाज हैट्रिक लेने में सफल नहीं हुआ है। अवसर है निहाल के पास, विकेटों की हैट्रिक लेने का चांस है निहाल के पास। किरण खोबरे नए बैट्समैन मैदान में पहुंचे हैं। सोलह रन 7 विकेट के नुकसान पर हैट्रिक गेंद। ओ, इस बार अच्छी गेंद थी, गुड लेन गेंद थी। गेंद को पुल करने का प्रयास, ऑन साइड में खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज द्वारा। गेंद और बल्ले में किसी प्रकार का कोई संपर्क नहीं, गेंद जाकर समा गई विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर वहीं रुका है 7 विकेट पर 16 रन। 57 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है साई इलेवन की टीम। निहाल, अच्छा स्ट्रोक, सुंदर स्ट्रोक, पंजों के बल उछलते हुए पंच किया गेंद को डीप कवर की तरफ, और मुझे लगता है 2 रन इस बीच बल्लेबाजों ने दौड़ते हुए पूरे किए हैं। 18 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 18 रन। अप्पा 11 के कप्तान, अप्पा 11 के कैप्टन से एक विनती है, उस्मान भाई पटेल, आपको मंच के पास आना है। साई इलेवन शिरडी के लिए यह मुकाबला असंभव सा हो गया है, अब नामुमकिन सा हो गया है। उसका कारण है, 1 ओवर में 39 रन, प्रति बॉल 6.5 रन। वैभव गुजर, एक रन लिया गया, शायद बल्ले का एज लिया था गेंद ने। वैभव के खाते में गेंद। धनंजय आए हैं गेंदबाजी करने के लिए 5वें ओवर में अब शिरसाट स्पोर्ट्स की ओर से। अयाज काजी साहब की भी आमद हुई हैं। शॉर्ट बॉल और बोल्ड हो गए बैट्समैन। विकेट नंबर 8। चलिए नेक्स्ट बैट्समैन को थोड़ा फास्ट आना है। भाई 5 हो गया, कंप्लीट 5 बजे। अतीक पठान आए हैं नए बल्लेबाज।
गेंदबाज हैं धनंजय। अतीक ने खेला है गेंद को ऑन साइड में, 1 रन लिया गया। 3 गेंदें इस मुकाबले में केवल औपचारिकता के तौर पे बची है, लेकिन देखना यह होगा अब कि क्या साई 11 की टीम ऑल आउट होने से अपने आप को बचा सकती है या नहीं। वैभव गुजर जैसे बैट्समैन अभी मौजूद है क्रीज पर। घुमाया है गेंद को लॉन्ग ऑन की तरफ, मिसफील्ड और 4 रन। साई 11 शिरडी की पारी में लगाया गया यह पहला चौका वैभव गुजर द्वारा। इससे पहले एक 6 लगाया था घनश्याम ने। एक गेंद की औपचारिकता मात्र बची है। स्कोर है 20 रन। धनंजय टू गुजर, रिवर्स स्वीप, अच्छा स्ट्रोक, 4 रन और इस प्रकार से मुकाबला जीत लिया है शिरसाट स्पोर्ट्स ने। और यह क्वार्टर फाइनल का आखिरी मुकाबला इस रब ट्रॉफी का। दोनों कैप्टन यहां मंच के सामने आ जाइए। आदरणीय बबन राव जी नाना घोलप, पूर्व मंत्री महाराष्ट्र राज्य, उनके साथ साथ इस टूर्नामेंट के प्रमुख आयोजक राजू भाई वाघमारे, जीशान भाई खान, अयाज काजी साहब और भी मान्यवर यहां पर उपस्थित हैं। आज के दिन का यह आखिरी मुकाबला। नासिक देवलाली कैंप की एक जानी मानी शख्सियत, व्यक्तिमत्व गुंडप्पा देवकर जी के नेतृत्व में या उनके नाम से खेलने वाली टीम अप्पा 11 उस्मान पटेल जिसका प्रतिनिधित्व कर रहे हैं।